15 जुलैच्या नंतर 15, 16, 17 जुलैच्या नंतर राज्यात पुन्हा थोडाच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा सगळीकडे पडणार नाही. फक्त ते पाऊस काय होणार आहे, जे वंचित जिल्हे आहेत, एक नांदेड जिल्हा झालं, काही भाग लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा, त्या भागामध्ये काय होणार आहे म्हणजे 15, 16, 17 जुलैच्या दरम्यान तुरळक ठिकाणी भाग बदलत त्या 2-3 जिल्ह्यामध्ये एक पावसाची हजेरी असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. महाराष्ट्रात देखील विखुरलेल्या स्वरूपाचा 15, 16, 17ला थोडाफार पाऊस येणार आहे. सगळीकडे पडणार नाही, फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन ते पाऊस पडेल. म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात. त्याच्यानंतर राज्यात आणखीन परत चांगला असा जसा आता मागे अतिवृष्टी धगपुटी झाली तसा पाऊस आला आणखीन आता ना जुलैचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आता वाट बघावी लागणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात. आता ज्यांच्याकडे सोयाबीन असेल तर त्यांनी काय करायचं, आता जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, 10-12 दिवस झाले असेल तर तुम्ही तुमचं तणनाशक फवारू शकता, कीटकनाशकाच्या फवारणी करू शकता, डवरणी वखरणी करू शकता. म्हणून शेतीची कामे करून घ्यावी. पण राज्यात मात्र आता मुंबईकरांना आता या पावसापासून सुटका भेटणार आहे. म्हणजे तिकडे देखील उद्यापासून एकदम हवामान कोरडं होणार आहे. म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, पुणे जिल्हा, घाटमाता, कोल्हापूर जिल्हा तिकडे देखील आता परत पूर काय वाढणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. हे जे लो प्रेशर होतं हे लो प्रेशर गुजरातकडे जाणार आहे. गुजरातमधून काय होणार आहे, इंदोर मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. उत्तर प्रदेशकडून इकडं नेपाळ ह्या तिकडं जाईल आणि तिकडं स्थिरावं. पण त्याला स्थिरावायला आणखीन 4 दिवस लागतात. मग जवळपास म्हणजे 12 तारखेपर्यंत जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत आता उद्यापासून म्हणजे आजपासून चांगलं वारं सुरुवात होईल आणि ते शांत होऊस तर परत पुन्हा काही आता एखादी प्रणाली तयार होत नाही. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे आता राज्यात मात्र उद्या 11 तारखेपासून सगळीकडे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. फक्त 15, 16, 17च्या दरम्यान पण 10, 11च्या दरम्यान मध्ये चांगला बंद होईल. म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षात. आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तर 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील. म्हणून हा अंदाज लक्षात. फक्त काय झालं, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम दक्षिणचा भाग, ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर तिकडे काय होणार आहे, आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल, हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल. पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात. पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे, आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. म्हणून हे लक्षात. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता मध्ये 15, 16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच मध्ये पिकाला लागेल तसा एक असा येणार आहे. एवढं म्हणजे आता अतिवृष्टीसारखा तसा काही पाऊस येणार नाही. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात मी म्हटलं होतं ना, निळवंडे धरण, भंडारा धरण, जे भंडारा धरण जे आहे ते 11 TMCच आहे. तर ते जवळपास आता 50% भरलंय. त्याच्यात जवळपास 6 TMC पाणी आलंय. तर आणखीन 3 TMC पाणी आज त्या पावसामध्ये येणार आहे तिथं. मग आज आल्याच्या नंतर हे भंडारा धरण 75% झाल्याच्या नंतर त्याचं पाणी सोडावंच लागणार आहे. मग त्याचं पाणी निळवंडेला येते. निळवंडे धरण 9 TMCच आहे. निळवंडे आता जवळपास 45% आहे. मग तिकडे देखील पाऊस चालू आहे. आणि मग निळवंडेत पाणी भंडाऱ्यातून आल्याच्या नंतर काय होणार आहे, मग ते पाणी देखील काय होणार, जायकवाडीकडे गोदावरी नदीकडे सोडवत लागते. कारण की 75% झाल्याच्या नंतर त्याची तेवढी ते कॅपॅसिटी ठरलेलं तेवढं धरण कोरडं ठेवावं लागतं. त्याचं पाणी लगेच गोदावरीत येणार आहे. आणि इकडून प्रवाह याचे नाशिकहून गोदावरी नदीला पूर आलेला आहे. 7,000 पाणी जायकवाडी दिशेने निघालंय. आता ते श्रीरामपूरपर्यंत आलेलं आहे आणि तिथून 100 किलोमीटर आता ते पाणी आहे. तर आज रात्रीच्याला जायकवाडीमध्ये ते पाणी पोहोचत आहे. म्हणून मराठवाड्याचे जे तहान भागवणारे धरण आहे त्याच्यामध्ये पाणी यायला सुरुवात होईल. पण आणखीन हे आजचा दिवस जोरात पाऊस पडत असल्यामुळं जायकवाडी देखील धरणामध्ये आवक येणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. जायकवाडी धरणातल्या जे लाभ क्षेत्र आहे, तुम्ही घाबरू नका, आणखीन पाऊस खूप पडणार आहे. आता एक शेवटच्या आठवड्यात येणार, पुन्हा एक परत काय होणार आहे, ज्या वर्षी
पाऊस मान्सून गोव्यापर्यंत येतो आणि तिथं स्टॉप होतो ना, त्यावर्षी काय होतं, पाऊस पूर्वेकडून येतो आणि पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर काय होतं, नंतर परतीच्या पावसामध्ये सगळे धरणं लेवल करतो. म्हणून जायकवाडी धरणात देखील पाणी साठा येणार आहे. म्हणून जायकवाडी क्षेत्रातल्या लाभ क्षेत्राने घाबरून जाऊ नका, कारण की आणखीन परतीच्या पावसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक चक्रीवादळ येणार आहे आणि त्याच्यात देखील बराच भाग कव्हर करणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. तर त्याच्यानंतर सांगू इच्छितो, आज देखील काय होतं ना, फक्त आपल्या महाराष्ट्रामधून एक नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी होता. तर आज नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय आणि रात्रीपर्यंत सगळीकडे दाखलोय. जळगाव जिल्ह्यातले जे सुटलेले गाव आहेत, आज पाऊस सुरू झालाय. त्याच्यामध्ये आज ह्या 2 दिवसामध्ये तिकडला देखील भाग कव्हर होईल. धुळे जिल्ह्यामधले थोडेफार गाव सुटलेले ते देखील आज पावसात कव्हर होते. त्याच्यानंतर इकडे संभाजीनगरकडले, कन्नडकडले इकडलं काही भाग जे थोडाफार राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आजच्या पावसामध्ये चांगला कव्हर होऊन जाईल. संभाजीनगरकडे आज देखील काय होणार आहे, दुपारच्या नंतर चांगला जोराचा सरी येणार आहे आणि जिथं पाऊस नाही पडला तिथं पडून जाईल, पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्याचा आज भाग देखील जे वंचित राहिलेला ते देखील कव्हर होईल. जालना जिल्ह्यातला जे काही उर्वरित भाग राहिलेला आहे ते देखील आजच्या पावसामध्ये काय होईल, कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला काय होईल, बीड जिल्ह्यातला बराच भाग कव्हर होईल. तर हे पाहू शकता, म्हणजे आजपासून त्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्या ज्या भागात अद्याप पाऊस पडला नाही आणि त्यांच्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेली, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, पावसाळ्यामध्ये कसं असतं, मान्सून आल्याच्या नंतर पहिला पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर येतच नाही. पण हे अशी परिस्थिती आहे. आज आहे 24 जूनला, आज तुमच्या भागात सुरू झाला, लगेच 2 दिवसानं परत तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे असं करत करत 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आमचे पाळीव प्राणी आहे, पशुधन आहे, तर त्याबद्दल तळ्यामध्ये पाणी येणार आहे का. त्या जे जे छोटे छोटे तळे, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धारूरच्या घाटामध्ये खाली एक तळ आलेलं आहे, जे पादर तलाव आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक चांगला मोठा पाऊस येणार आहे आणि त्या तळ्यामध्ये आवक येणार आहे. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्र, मुंबई पुणेकडे ह्याने 24 ते 30च्या दरम्यान मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्र, पुणे, त्या घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणाकडे पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील त्या नदीला पाणी येणार आहे. त्याच्यात देखील थोडी थोडी आवक यायला सुरुवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं इकडे निळवंडे धरण, संगमनेरचे 2-4 छोटे छोटे धरण आहे, त्याच्यात देखील थोडी थोडी आवक येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण मी म्हणलो होतं ना, यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त राहणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे पडणार आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. 2-3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येईल आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, हे देखील दीर्घ अंदाज लक्षात घ्यायचा. तसंच जुलैमध्ये देखील काय होणार आहे की जुलैच्या मध्ये 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान काय काय ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सगळीकडे होणार नाही, पण काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल. त्याच्यामुळे काय होणार आहे, जुलैमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला आता एक सगळ्यात महत्वाचं, हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता, 10 दिवस लांबला होता, त्याचं खरं कारण सांगतो. काय झालं, हे जे म्हणत होते ना एल निनो वगैरे काही नसतं, तुम्हाला सांगू इच्छितो. पाऊस सुरू झाला महाराष्ट्रात, मान्सून आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे बघा. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मान्सून आला, जर मान्सून मुंबईला आला आणि त्याच्यानंतर कोकणात दाखल झाला, जर एखादं चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये तयार झालं भुवनेश्वर जवळ आणि त्या चक्रीवादळाची दिशा जवळ कलकत्त्याकडे गेली, तर त्यावेळेस काय होतं, इकडले जे सगळं बाष्प, म्हणजे सगळ्यात सोपा सांगतो ते आभाळ आहे, ते सगळं तिकडे खेचल्या जातं. त्याच्यामुळे कंप्लीट महाराष्ट्रामध्ये असं 10 ते 12 दिवस सारखं वारं वाहतं आणि पाऊस कुठंच पडत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि यावेळेस देखील तेच झालं होतं. एक काय झालं होतं, एक लो प्रेशर झालं होतं, थोडं कमी, म्हणजे चक्रीवादळ लहान झालं होतं, ते गेलं कलकत्त्याकडं. तिकडे गेल्याच्या नंतर त्यामुळे आपल्या इकडला पाऊस सगळं बाष्प खेचला गेलं, मान्सून आलेला होता ते त्यानं ओढून घेतला. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. हे मला पहिल्यांदाच सांगायचं होतं, पण हे काय होतं, मला सगळ्यांचे विचार ऐकायचे होते, म्हणून मी हे सगळं नंतर सांगत आहे. आणि भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणखीन एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो. जर पुढच्या वर्षी जरी
27ला जर पाऊस मान्सून आला, जर मान्सून आल्याच्या नंतर मुंबईला समजा कोकणात दाखल झाला आणि कोकणात दाखल झाल्याच्या नंतर जर अरबी समुद्रात एखादं चक्रीवादळ तयार झालं आणि त्याची दिशा जर दुबईकडे गेली तर काय होतं, हे सगळं बाष्प ओढून घेऊन जातं आणि जोपर्यंत ते चक्रीवादळ स्थिर होत नाही तिकडे जाऊन पाऊस पडल्याच्या नंतर स्थिर झाल्याच्या नंतर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंच वारं चालू राहतं आणि हे बाष्प ओढून घेतं. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. एल निनो वगैरे काही नसतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, एल निनो जणू काय आपल्या भारतीय मान्सूनचा सूत्रधार असं समजतात. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आपल्या भारताला 2 समुद्र आहे, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला तर शेतकऱ्याला एक तुम्हाला एक सगळ्यात